तर आज संपूर्ण देशाचं लक्ष राज्यातल्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे आहे. त्याला कारण आहे राज्यातल्या शिवसेनेतला अंतर्गत पेच आणि दोन गटांपैकी कुठला गट पात्र ठरणार आणि कुठला गट अपात्र. याचबद्दल आपण निलेश कडून आणखी माहिती घेणार आहोत. निलेश. सौरभ, आज सकाळपासूनच खरं तर आपण पाहतोय की सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गडबड सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. काल रात्री अचानक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, तर 2 दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि याच बाबींवरून आता प्रचंड प्रमाणामध्ये विधानसभा अध्यक्षांवर टीका आणि सरकारवर टीका व्हायला लागलेली आहे. खरं तर विधानसभा अध्यक्ष एक न्यायाधीशाच्या सध्या भूमिकेत आहेत आणि त्यांना अशा वेळी जाऊन ज्यांच्या विरोधात याचिका आहे त्यांना भेटणं हेच चुकीचं आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता येताना पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील, ज्यांची याचिका आहे ते स्वतः उद्धव ठाकरे असतील आणि त्यांचे पदाधिकारी असतील, हे सातत्यानं टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे की देशाला दिशा देणारा निर्णय आजचा असेल, त्यामुळं जे आमच्यावर आरोप करतायत त्यांना आरोप आमच्यावर न करता 4 वाजेपर्यंतची वाट पाहावी आणि त्यानंतर नेमकं जे काय आहे ते तुम्हाला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. आजच्या या निकालाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गट अपात्र होणार, शिंदे गट अपात्र होणार की दोन्ही गट अपात्र होणार नाहीत, अध्यक्ष राजीनामा देणार, अशा वेगवेगळ्या चर्चा या निमित्तानं सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बसवल्या जात आहेत. 4 वाजता अध्यक्ष या संदर्भाचा निर्णय देणार आहेत. अध्यक्षांना तत्पूर्वी स्पष्ट केलेलं आहे की योग्य निर्णय घेतला जाईल. कायद्याच्या प्रत्येक कसोटीवर या सगळ्या बाबी ज्या आहेत, ज्या मांडलेल्या आहेत त्या तपासलेल्या आहेत आणि त्या संदर्भाचा निकाल आज संध्याकाळी देण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 4 ते 5 पानांचं एक निकालाचं पत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि 4 वाजता अध्यक्ष विधिमंडळामध्ये येतील आणि त्यानंतर दोन्ही वकिलांच्या हातामध्ये त्या प्रती देतील आणि निकालाचं वाचन करतील. सौरभ. निलेश, मला आणखी एक माहिती हवी आहे की शिवसेनेमध्ये जी सगळी बंडाळी झाली आणि दुसरा गट स्थापन झाला, तशी स्थिती आणि तसाच काहीसा राजकीय प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सुद्धा घडलाय. त्यामुळे शिंदे गट जर अपात्र झाला तर तेच नियम अजितदादा गटाला लागू होऊन ते सुद्धा अपात्र होण्याची शक्यता आहे का, किंवा अशी काही शक्यता गृहीत धरून काही अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघायला मिळते का? आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी या विषयासंदर्भात चर्चा करायला सुरुवात केली. खास करून विधानसभेचे अजित पवार गटाचे जे प्रतोद आहेत अनिल पाटील यांच्याशी थेट बातचीत केली. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की हे 2 वेगवेगळे विषय आहेत. शिवसेनेचा जो विषय होता तो वेगळा आहे, कारण की तिथं अध्यक्षाचा जो विषय होता त्यांचे पक्षप्रमुख तिथं असतात, जे बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यानंतरच्या सगळ्या ह्या घडामोडी होत्या. आणि इकडे मात्र जे अध्यक्ष आहेत ते शरद पवार अजूनही आहेत आणि त्यांचा आणि शिवसेनेचा हा वेगवेगळा विषय आहे. संख्याबळाच्या बाबतीत देखील जर पाहायला गेलं तर सध्या अजित पवार गटाकडे जरी संख्याबळ जास्त असलं तरी ज्यावेळेस शरद पवारांना पुन्हा एकदा अध्यक्ष करण्यात आलं होतं त्यावेळेस काही टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या शरद पवारांना आपल्या बाजूने करून घेतलेल्या आहेत, असं शरद पवार गटाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मात्र या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत, यावर कायदेतज्ञ देखील बोलताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक सौरभ इंटरेस्टिंग बाब अशी आहे की ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय दिला होता, अपात्र केलं होतं, ते स्वतः उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आज आपल्या एबीपी माझाशी बोलले. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यावेळेसची माझी भूमिका वेगळी होती आणि आताची माझी वेगळी भूमिका आहे. त्यावेळेस ज्या माझ्यासमोर गोष्टी होत्या, ज्या बाबी माझ्यासमोर आणण्यात आल्या होत्या, त्याच्या आधारे निर्णय देण्यात आला होता. आजचा निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेत आहेत. ते स्वतः कायदे पंडित आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय होईल असं कुठलंही पाऊल ते उचलणार नाही, योग्य निर्णय घेतील. बरोबर. निलेश, वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपण न्यायालयाच्या प्रोसिडिंग्स बघतो आणि न्यायमूर्तींच्या निर्णयाकडे किंवा न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असतं, त्याचं इंटरप्रिटेशन सुद्धा आपण बघतो. पण कदाचित महाराष्ट्राच्या गेल्या काही वर्षातली अशी पहिलीच घटना असावी की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे इतकं सगळ्या राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे देशातल्या. ही प्रक्रिया नेमकी कशी असते निर्णय सुनावण्याची विधानसभा अध्यक्षांनी? सौरभ, आज आपण आजच्या दिवसाच्या अनुषंगाने पाहिलं तर आता जवळपास सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता केवळ निकालाचं वाचन होणं बाकी आहे. तत्पूर्वी ज्यावेळेस याची सुरुवात झाली होती त्यावेळेस दोन्ही गटांना एक वेळ देण्यात आला होता. त्या वेळामध्ये त्यांना त्यांचे कागदपत्र, म्हणजे आम्हीच खरी शिवसेना आहोत याचे पुरावे देणारे कागदपत्र त्यांना सादर करायचे होते. त्यासाठी एक स्पेसिफिक वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं
ज्यांना याचिका दाखल केली आणि ज्यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्या दोन्ही गटांचे जे प्रतोद आहेत त्या दोघांनाही बोलवण्यात आलं होतं. सुनील प्रभू ठाकरे गटाच्या बाजूने होते, तर गोगावले हे शिंदे गटाच्या बाजूने होते आणि त्यांच्या देखील ज्या साक्ष्या आहेत त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्या पद्धतीनं काही वेळापूर्वी दीपक केसरकर सांगत होते की निकाल हा खूप महत्वाचा यासाठी असणार आहे कारण आमच्या ज्या साक्ष्या आहेत त्या कागदोपत्री लिखित आहेत, आमच्या त्याच्यावर सह्या आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय होईल असं होणार नाहीये. देशाला दिशा देणारा निर्णय होईल या पद्धतीने संशय विरोधकांकडून उपस्थित होतोय आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी अध्यक्ष म्हणजे जे न्याय देणार आहेत आणि ज्यांच्या विरोधात देणार आहेत त्या दोघांची मिली बघत आहे. त्यामुळे आता हेच पाहणं महत्वाचं राहणार आहे की नेमका अध्यक्ष काय निर्णय घेत आहेत, कारण आजचा या निर्णयाचा परिणाम आपोआपच देशातल्या इतर राज्यांमध्ये जे काही वेगवेगळे प्रयोग होत आहेत त्याच्यावर देखील होताना पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचा प्रयोग पाहिला होता, गोव्याचा प्रयोग पाहिला होता, जो भाजपच्या वतीने करण्यात आला होता. तर पुढे जाऊन जर काही या बाबतीत एखाद्या पक्षातील एका गटाला वाटलं आणि त्यांना वेगळा निर्णय घेतला तर त्यावेळी आजचा महाराष्ट्राचा जो निकाल असेल तो त्या ठिकाणी लागू ठरणार आहे. जवळच उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचं घेता येईल. राष्ट्रवादीच्या बाबतीत आता हा निकाल कशा पद्धतीनं लागू होतो हे देखील आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. अजून राष्ट्रवादीची सुनावणी सुरू झालेली नाहीये. सध्या केवळ त्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली. ठीक आहे निलेश, धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल. आजचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे ज्याची प्रतीक्षा आपल्याला आहे. राज्यातलं एक तर राजकीय वर्तुळ असेल, राजकीय पक्ष असतील, राज्य सरकार असेल आणि त्याचबरोबर शिवसेनेचे दोन्ही गट आणि त्यांचे प्रमुख नेते यांचं भवितव्य ठरवणारा निकाल आहे आणि तो राज्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. निलेश, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.